एक मोठी बातमी आहे कोल्हापूरच्या लक्षतीर्थ वसाहतीमध्ये तणावाचं वातावरण आहे। कारण लक्षतीर्थ इथे असलेल्या बेकायदेशीर मशिदीवरती कारवाई करण्यात येते आणि या कारवाईसाठी कोल्हापूर पालिकेचं पथक परिसरात दाखल झालंय। मात्र कोर्टात सुनावणी सुरू असल्यामुळे कारवाई करू नये यासाठी मुस्लिम समाज आक्रमक झालाय आणि या कारवाईला विरोध करत महानगरपालिकेच्या दारात मुस्लिम बांधवांनी ठिय्या मारलाय। त्यामुळे तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन लक्षतीर्थ वसाहतीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। थेट जाऊयात कोल्हापुरातून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत जोडले गेलेत। काय हे प्रकरण आहे ज्ञानेश्वर? श्वेता, लक्षतीर्थ परिसर या वसाहतीमध्ये अनधिकृत अशी मस्जिद आहे ती उभारली होती आणि या मस्जिदीवरती हिंदुत्ववादी संघटनेने ऑब्जेक्शन घेत ती नेस्तनाबूत करावी अशा पद्धतीची मागणी आहे ते वारंवार महानगरपालिकेकडे केली होती। महानगरपालिकेने एकूणच या सगळ्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर ही अनधिकृत असल्याची मस्जिद आढळून आली। त्यामुळे कारवाईसाठी आज सकाळी 7 वाजता महापालिकेचं पथक या ठिकाणी दाखल झालं। मात्र या कारवाईला तीव्र असा विरोध आहे ती मुस्लिम समाजाने केलेला आहे। मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा रस्त्यावरती उतरलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा या कारवाईला विरोध आहे तो केलेला आहे आणि या विरोधानंतर काहीशी ही कारवाई थंडावलेली आहे। मात्र एकूणच महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर सुद्धा आता मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात एकवटताना पाहायला मिळते। महानगरपालिकेच्या दारामध्ये मुस्लिम समाजातल्या बांधवांनी आहे तो ठिय्या आंदोलन केलं आहे आणि या कारवाईला आहे तो विरोध केलेला आहे। एकूणच पाहायला गेलं तर आता या सगळ्या विरोधानंतर महानगरपालिका कारवाई करते का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण सकाळी ज्यावेळी पथक या ठिकाणी दाखल झालं त्यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी या कारवाईला विरोध केला। 2 फेब्रुवारीला या संदर्भातील सुनावणी न्यायालयात आहे आणि त्यानंतरच कारवाईचा निर्णय घ्या अशा पद्धतीची मागणी या पथकाकडे केली आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये तणाव आहे तो निर्माण झालेला आहे। या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी सुद्धा कडक असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी नेमलेला आहे। त्यामुळे आता महानगरपालिका प्रशासन पुढची काय कारवाई करतं तेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीसाठी आणि या संपूर्ण प्रकरणाचे अपडेट आपण घेत राहूच। काय नेमकं घडतंय कोल्हापुरात?